मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे यांच्या वतीनं आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील जाधवर मूट कोर्ट स्पर्धेमध्ये MMM शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे यांनी विजेतेपद पटकावलंय, तर NBT लॉ कॉलेज नाशिक यांनी उपविजेतेपद मिळवलंय. रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ यांना सर्वोत्कृष्ट मेमोरियलचा पुरस्कार या ठिकाणी मिळाला आहे. स्पर्धेचा समारोप नर्हे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलामध्ये उत्साहात पार पडला. ॲडव्होकेट शास्त्रूराव सुधाकरराव जाधवर लॉ कॉलेज आणि जाधवर लॉ कॉलेज यांच्या सहकार्यानं आयोजित या स्पर्धेच्या समारोप समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान प्रमुख पाहुणे, तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक आणि पुणे येथील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन, कौटुंबिक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश श्याम नागनाथराव रुक्मे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. देशना जैन यांना अंतिम फेरीमधील सर्वोत्कृष्ट वक्ता, विधी लुणावत यांना सर्वोत्कृष्ट संशोधक, तर रेहाना इक्बाल इमानी यांना प्राथमिक फेरीमधील सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून गौरवण्यात आलं. यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड यांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेमध्ये देशभरामधील 28 संघांनी सहभाग घेतला होता. 70हून अधिक विधिज्ञांनी परीक्षक म्हणून काम पाहिल्यानं ही स्पर्धा शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी ठरली आहे. ॲडव्होकेट शार्दूल जाधवर लिखित पुस्तकाचे प्रकाशन आणि 1 मंथ कोर्स सर्टिफिकेटचं प्रकाशन देखील यावेळी करण्यात आलंय. अमोल उदमले, C24 तास, पुणे.